जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार ह्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. तुझी हास्य मुद्रा नयनी दिसू दे, तुझे नाम हे प्रेम हृदयी वसू दे. जया वाट चैतन्य ब्रह्मा मिळावे, तेणे दत्ता भय्यांसी नित ते स्मरावे. नमस्कार, मी केतकी साबदे आपणा सगळ्यांचे बी हॅपी अँड टेक नाम या फेसबुक ग्रुप आयोजित सुखसंवादातून दत्ता काका या कार्यक्रमाच्या भाग क्रमांक 10 मध्ये सहर्ष स्वागत करते. आतापर्यंत आपण 9 भाग श्रवण केले आणि आज आपण 10व्या भागाकडे वळणार आहोत. सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे, कारण नुकतीच आपण रामनवमी उत्साहामध्ये साजरी केली आणि आता याच उत्साहाच्या वातावरणामध्ये परमपूज्य श्री दत्ता काका यांनी दिलेली आनंदाची गुरुकिल्ली शोधण्यासाठी आणि काकांचे विचारधन याची उजळणी करण्यासाठी आज सुखसंवादातून दत्ता काका या कार्यक्रमाच्या भाग क्रमांक 10 मध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत छत्रपती संभाजीनगर येथील श्री शिरीष वळसाळे काका. त्यांचे मी खूप खूप कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आपणा सगळ्यांना माहीतच आहे, परमपूज्य श्री दत्ता काका म्हणजे चालतं बोलतं संस्कार केंद्र होतं. काका आपल्याला नेहमी आनंदात कसं जगायचं याचे सूत्र छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला समजून सांगत होते. कोणती क्लिष्ट गोष्ट ही सोप्यात सोपी कशी करायची आणि जीवनाचा आनंद कसा घ्यायचा यासाठी काकांनी आपल्याला अनेक सूत्र सुखसंवादातून असो, आनंद यात्रा पुस्तकातून असो, जॉय लेटरमधून असो आणि काकांचं अजूनही खूप हिंदी भाषेतलं सुद्धा साहित्य आहे, या सगळ्या साहित्यांमधून काकांनी आपल्याला जीवनात आनंद कसा मिळवायचा याचे सूत्र काकांनी सांगितलेले आहे. आणि आजच्याही भागामध्ये आपण काकांचे नवीन विचार आणि नवीन पिढीला उपयुक्त असे असणारे विचार आज आपण ऐकणार आहोत. आणि सुखसंवादाला सुरू करण्यापूर्वी मी काकांची थोडक्यात ओळख करून देते. शिरीष काका यांचे संपूर्ण नाव हे श्री शिरीष भालचंद्र वरसाळे आहेत आणि हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांचे शिक्षण हे MSc पर्यंत त्यांनी घेतलेले आहे आणि सध्या महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागात उपसंचालक या पदावर छत्रपती संभाजीनगर येथे ते कार्यरत आहेत. त्यांचे आजोळ हे कुलकर्णी घराण्यातून असून आईकडून त्यांना आध्यात्मिक वारसा प्राप्त झालेला आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे ते अनुगृहीत आहेत आणि 1995 पासून त्यांना परमपूज्य श्री दत्ता काका यांचा सहवास लाभला. परमपूज्य काकांच्या विचारधनांचे त्यांनी अहो नगरवासी जन या पुस्तकाचे संकलन केलेले आहेत आणि या पुस्तकाच्या 14 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या असून 6 भाषांमध्ये सुद्धा या पुस्तकाचं भाषांतर झालेलं आहे. शिवाय त्यांच्या पत्नी सौ तेजस्विनी वरसाळे काकू यांच्यासोबत त्यांनी भजनाची नामयोगी ही ऑडिओ CD सुद्धा तयार केलेली आहेत आणि तेजस्विनी काकूंचं सुद्धा आपण अनुभव कथन मागच्या भागांमध्ये ऐकलेलं आहे. तर कोणी जर ते मिस केलं असेल तर जरूर मागचे सगळे एपिसोड्स तुम्ही बघा आणि त्यामध्ये तुम्हाला तेजस्विनी काकूंचं सुद्धा अनुभव कथन ऐकायला मिळेल. तर शिरीष काकांनी परमपूज्य काकांवरील भजनाची नामयोगी ही ऑडिओ CD तयार केलेली आहे आणि अहो नगरवासी जन या पुस्तकाचे ऑडिओ बुकसुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत. आणि ही अशी सगळी विपुल साहित्य संपदा 14 भाषांमध्ये 14 आवृत्त्या
अहोनगरवासी जन पुस्तकाच्या झालेल्या आहेत आणि 6 भाषांमध्ये पुस्तकाचं भाषांतर झालेलं आहे. असं सगळी सेवा शिरीष काकांनी केलेली आहेत आणि परमपूज्य काकांचा सुद्धा त्यांना खूप आशीर्वाद लाभलेला आहे. तर जास्त वेळ न घेता काकांचे विचार आज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत शिरीष काका, आणि त्यांना मी विनंती करते की त्यांनी सुखसंवादाला सुरुवात करावी. श्रीराम. नमस्कार. सुखसंवादातून दत्ता काका या मालिकेमध्ये आजपर्यंत अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. काकांच्या आशीर्वादाने आज मला ही संधी मिळाली. दत्ता काकांचा सहवास, त्यांचं विचारधन आणि अहोनगरवासी जन या पुस्तिकेचा प्रवास याविषयी मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. मुखे बोलवी संगरो बुद्धिदाता, अहम भारहा वागवी कोन माथा, जरो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मुक्ती. माझ्या आईचं माहेर कुळकर्णी घरात, त्याच्यामुळे लहानपणापासून दत्ता काकांबद्दल ऐकून होतो. पण काकांचे प्रत्यक्ष भेट होण्याचा योग आला तो 1995 साली. एका रत्नाच्या निमित्ताने काका यवतमाळला आले होते. त्यावेळी आम्ही तिथे राहत होतो, त्यामुळे काकांचे साहजिक घरी येणे झाले. काकांचे त्या आपुलकीचे बोलणे, त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व, त्यामुळे त्यांना वारंवार भेटण्याची इच्छा होईल. पुढे काका ज्यावेळेस बुलढाण्याला येत त्यावेळेस मुद्दाम त्यांना भेटायला जात असत. बुलढाण्याला अनेक वेगवेगळ्या गावचे साधक त्या ठिकाणी काकांच्या भेटीसाठी, मार्गदर्शनासाठी येत. काका त्यांना अतिशय छान गोष्टी समजून सांगत. काही ज्येष्ठ मंडळी त्यावेळी काकांचे बोलणे रेकॉर्ड करून घेत होते. ते पाहून असे वाटते की आपण सुद्धा या चांगल्या चांगल्या गोष्टी कुठेतरी संग्रहित केल्या पाहिजे, आपण सुद्धा हे लिहून घ्यायला पाहिजे, असं वाटून ते लिहून घेण्याची सुरुवात झाली आणि संकलनाचा प्रवास सुरू झाला. काकांच्या प्रेरणेने 1996 मध्ये जळगावचा मोठा सामुदायिक उपासना सुरू झाली. या उपासनेसाठी वेगवेगळ्या गावची बरीच मंडळी आली होती. त्यावेळी तेव्हापासनं तिथे सामुदायिक उपासना सुरू झाली आणि मला उपासनेची गोडी लागली. जपाचा संकल्प सुद्धा त्या ठिकाणी सोडण्यात आला होता. पुढे 1998 साली 2-3 दिवसासाठी काका जळगाव जामोता आले होते. त्यावेळेस प्रथमच त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला. तेव्हा ते म्हणाले होते की आपण आपले जीवन समजून घेतले पाहिजे व त्यासाठी श्रीमद दासबोध ग्रंथाचा तू अभ्यास कर. काकांची ती हसतमुख मूर्ती व प्रेरणादायी मार्गदर्शन याचे सतत स्मरण होत असे. पण ज्या ज्यावेळी योग येईल त्या त्यावेळी मुद्दाम त्यांना भेटायला जाण्याचा मी प्रयत्न करत असतो. काकांच्या प्रेरणेने दासबोधाचा अभ्यास सुरू झाला. पुढे 1997 साली मी शासकीय नोकरीमध्ये अहमदनगर येथे रुजू झालो. नगरला फार पूर्वीपासून श्री महाराजांची उपासना होती. लीलाताई देशपांडे या तेथील ज्येष्ठ साधक होते. पुढे 2002 मध्ये डॉक्टर सी.बी. कुलकर्णी यांनी त्यांच्या दवाखान्याच्या परिसरामध्ये महाराजांच्या मंदिराची स्थापना केली. नगरला बरीच उपासना मंडळी होती, त्यामुळे दत्ता काकांनी नगरला यावं आणि सगळ्यांना मार्गदर्शन करावं असं नेहमी वाटे. दत्ता काका ज्यावेळेस कलकत्त्याला राहायला होते त्यांना निमंत्रण देण्यासाठी आम्ही एक पत्र सुद्धा त्यावेळी पाठवलं होतं. काका ज्यावेळेस सेवानिवृत्त होऊन बुलढाण्याला राहायला आले तेव्हा मी व माझे मित्र राजेंद्र जोशी आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि नगरला येण्याबाबत त्यांना विनंती करत होतो. ऑगस्ट 2003 मध्ये तो योग जुळून आला. काकांची नगरला येणे झाले. प्रथमच खऱ्या अर्थाने काकांचा पूर्ण वेळ सहवास मला त्यावेळी लाभला. काकांची पहिलीच भेट असूनही काकांनी सगळ्यांची मने तिथे जिंकून घेतली होती. साधकांच्या आग्रहामुळे सप्टेंबर 2003 मध्ये काकांचे पुन्हा नगरला येणे झाले. सत्पुरुषांच्या दर्शनाला लोकांना निमंत्रण देण्याची आवश्यकता नसते याची प्रचिती आम्हाला त्यावेळी आली. अनेक परिचित अपरिचित मंडळी येऊन काकांना भेटून गेली. बाहेरगावची सुद्धा बरीच मंडळी तिथे आली होती. काकांनी खूप छान सगळ्यांना मार्गदर्शन केले होते. उपासना केंद्रांना भेटी, साधकांच्या घरी पाद्यपूजा, अन्नदान, अनुग्रह व त्या दरम्यान बोधकथा, किस्से याद्वारे महाराजांची शिकवण अतिशय सोप्या शब्दात काका अविरत सांगत होते.
त्यातील प्रमुख मुद्दे लिहून घेण्याचा मी प्रयत्न करीतच होतो. काका हे मोठे सत्पुरुष असून देखील कोणताही बरेजावपणा न करता अगदी एसटी महामंडळाच्या बसने रात्रीचा प्रवास करून काका नगरला आले होते. पहिल्याच दिवशी त्यांचे ओरे पाय पुसत असताना काका मला म्हणाले, शिरीष, याची मला आवश्यकता नाही, पण तुला गरज आहे तर तू पुसण्यास हरकत नाही. काकांची निधीचेपणाची चुणूक मला पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. त्यावेळी मी एकटाच होतो. माझे लग्न व्हायचे होते. माझ्या रूमवर व माझ्या घरमालकाकडे काकांचे येणे झाले. त्यावेळी आजूबाजूची बरीच मंडळी तिथे काकांच्या दर्शनासाठी जमली होती. सगळ्यांना उद्देशून काका म्हणाले, माझ्या या शिरीषपासनं कोणाला काही त्रास असेल तर सांगा. मी आज मुद्दाम त्यासाठी इथे आलो आहे. अर्थात सगळ्यांचे उत्तर नकारार्थी होते, पण त्या प्रश्नामुळे माझ्या मनाला खूप हायसे वाटले आणि काकांनी आपला स्वीकार केला आहे. माझा शिरीष हा शब्दप्रयोग काकांनी वापरला, याच्यामध्ये मला धन्यता वाटली. लोकांनी सन्मार्गाला लागावे, प्रपंचाचे स्वरूप समजून घ्यावे, भगवंतावर निष्ठा ठेवावी, यासाठी काका सातत्याने मार्गदर्शन करत होते. त्यांची तळमळ होती. काकांचा अखंड उत्साह व चैतन्य अनुभवाला मिळाले. नगरच्या या भेटीदरम्यान आमचे 5-6 ठिकाणी जाणे झाले. मांडोरगण, उपासनी महाराजांचे साकोरी, चंद्रदास महाराजांचे कोकमठाण, लोणी, शिर्डी या ठिकाणी आमचा प्रवास झाला व प्रत्येक ठिकाणी तिथं उपासना केंद्र आणि तिथं लोकांना मार्गदर्शन काकांनी केले. नगरला उपासनेचा एक आजी येत असत. काकांचे दर्शन घेतल्यावर काकांना आपण आपल्या घरी बोलावं असं त्यांना वाटत होतं, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे आपण त्यांना कसं बोलावं हा संकोच त्यांच्या ठिकाणी होता. नगरून निघायच्या दिवशी सकाळी काकांनी त्या आजींची आठवण काढली व मला म्हणाले की आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. त्यांच्याकडे निरोप पोहोचवण्याचा आम्ही पोहोचवला आणि थोड्या वेळाने सर्व मंडळी आम्ही त्या आजींकडे जायला निघालो. त्यांचे घर म्हणजे गावाबाहेरची झोपडीच. तेथे गेल्यावर छान गजर, आरती, पाद्यपूजा झाली. तिथे गेल्यावर कळलं की आजूबाजूच्या 8-10 महिला त्या ठिकाणी नेमाने जप करायला येतात, तिथे उपासना करतात. एक अंधाजी एका कोपऱ्यात बसून जप करत होती. त्या म्हणाल्या, मला खात्री होती महाराज आपल्याकडे आल्याशिवाय परत जायचे नाही. त्यांच्या बोलण्यातून तो आत्मविश्वास खूप काही शिकवून जात होता. अशा त्या गरिबीच्या वातावरणामध्ये सुद्धा सगळ्या महिला अतिशय आनंदी, समाधानी दिसत होत्या. आनंद, समाधान हे जणू काही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, हेच काकांनी त्या ठिकाणी दाखवून दिले. त्यांनी 5-6 कप दूध केले होते, परंतु काकांनी सगळ्यांना आतमध्ये त्या चंद्रभूमीमध्ये बोलवून दूध घ्यायला सांगितले. साधारणतः 25 ते 30 लोकांनी त्या ठिकाणी तो दुधाचा प्रसाद घेतला. वातावरण अतिशय भारावलेले होते. काका वेगवेगळ्या ठिकाणी गेले, परंतु वेगवेगळ्या साधकांच्या निमंत्रणावरून गेले, पण या सात्विक आजीकडे काका स्वतःहून गेले याचे मला खूप आश्चर्य वाटले आणि काकांची महानता सुद्धा त्या ठिकाणी जाणवली. नगरून निघायच्या दिवशी सकाळी काकांनी मला जवळ बसवलं आणि सांगितलं की बघ, उपासना ही अमुक अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे असे नाही. वेगवेगळ्या प्रकारची उपासना होते. उपासनेला असं प्रमाण नाही आहे. वेगवेगळी उपासना केंद्र या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे नवीन काही सुरू करायचे नाही. सगळ्या उपासना केंद्रांमध्ये आपण समन्वय साधायचा आणि महाराजांचे विचार, त्यांचा प्रसार जास्तीत जास्त कसा करता येईल हे आपण पाहायला हवे. हे सगळं करत असताना चालता बोलता जप करण्याचा तू सातत्याने प्रयत्न कर. जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय ते होणार नाही. आपण प्रापंचिक लोक आहोत. आपण निस्वार्थी बनू शकत नाही, परंतु आपण आपला खरा स्वार्थ हा साधला पाहिजे. काका मला म्हणाले, स्वार्थ खरा साधणारे नित्य तुम्ही नामगायनी जागा, हीच महाराजांची शिकवण आहे. त्याच्यामुळे हे सगळं करत असताना, बाकीचा भाग करत असताना आपण नामाला विसरू नये. काकांनी त्यावेळीची जे मार्गदर्शन केलं त्या याच्यातनं पुढे आम्ही सगळ्या उपासना केंद्रांमध्ये समन्वय घडवून आणून 2004चा जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रितपणे त्या ठिकाणी साजरा केला.
काकांच्या सहवासामध्ये ते नगरचे दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. सतत गजर, आरत्या, सुखसंवाद, जागोजागी पाद्यपूजा, अनुग्रह याद्वारे त्यांनी नगरला जणू काही पिंजूनच काढले होते. पुढे ऑक्टोबर 2003ला काका पुण्याला आले होते. श्री अनिरुद्ध पांडे यांच्याकडे काका मुक्कामाला असताना तेथे त्यांना भेटायला गेलो होतो. विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा दिवस होता. सकाळी पहाटे 5-5:30 वाजता काका आणि मी दोघंच जण आम्ही बोलत असताना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू होती. बोलता बोलता मी काकांना सहज म्हणालो, काका आपण महाराजांच्या गोष्टी सांगता, वेगवेगळे किस्से बोधवचनं सांगता, ती खरंच जीवनामध्ये खूप उपयोगी आहे. आपण आपली सांगण्याची पद्धती खूप विनोदी आहे, त्याच्यामुळे त्यावेळी खूप हास्याचे फवारे उठतात, पण ती गोष्ट नंतर विस्मृतीत जाते. योग्य वेळी जर काही याचा स्मरण झालं तर त्याचा जीवनामध्ये नक्कीच उपयोग होईल असे वाटते. तेव्हा काका म्हणाले की अरे तुला या गोष्टींचा काय उपयोग झाला. म्हणून मी सहज माझा ज्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये काकांची काही वाक्य आणि किस्से आठवले ते मी काकांना सांगितले. काका नेहमी सांगत की महाराजांकडे श्री महाराजांकडे ज्यावेळेस एखादा उच्चपदस्थ अधिकारी येत असे त्यावेळेस महाराज त्याला विशिष्ट असा मान देत, यथोचित त्याला मान देऊन त्याचा सत्कार करीत. महाराजांकडे कुलकर्णी पण होतं, त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक महाराजांकडे येत. त्याचप्रमाणे दत्ता काकांकडे सुद्धा अनेक प्रतिष्ठित लोक त्यांना भेटायला येत असत. आलेल्या व्यक्तीचा योग्य परामर्श घेऊन त्याचा योग्य मार्गदर्शन करून त्याचा योग्य मान सन्मान दत्ता काका ठेवत असत. दत्ता काका सांगत की महाराजांनी ज्या व्यक्तीला मान दिला आहे, ज्या व्यक्तीला मोठं केलंय त्याला आपण कमी लेखणं योग्य नाही. तेव्हापासून माझ्या मनात संभ्रम निघून गेला. माझ्या कार्यालयातील माझे सहकारी असो की माझे अधिकारी असो, एखादा कमी पात्रतेचा जरी व्यक्ती असेल तरी मला आता त्याच्याबद्दल संकोच वाटत नाही असं मी त्यावेळी काकांना सांगितलं. काकांनी एक गोष्ट सांगितली होती की एका साधकाच्या नोकरीच्या ठिकाणी संप असतो. त्या संपाचं कारण त्यांना पटत नाही, त्यामुळे संपात सहभागी व्हावं की नाही असा त्यांना संभ्रम असतो. त्यावेळी ते महाराजांकडे जातात आणि महाराजांना विचारतात काय करावं. महाराज म्हणतात की आपण समूहासोबत राहावं. त्याप्रमाणे ते संपामध्ये सहभागी होतात. कालांतराने ज्यावेळेस पगाराचे पैसे घेण्याचा वेळ येतो त्यावेळेस त्यांना पैसे घ्यावे की नाही हा प्रश्न पडतो. त्यावेळेस महाराज म्हणतात की आपण ते घ्यावे आणि घरी येण्यापूर्वी शक्यतो ते दान करावे. म्हणजे समूहामध्ये राहून सुद्धा आपण सदाचाराने कसं राहावं हेच महाराजांनी या ठिकाणी दाखवून दिलं. काकांची ही गोष्ट ऐकल्यावर हे लक्षात आलं की उगीच विरोधाला विरोध न करता समूहामध्ये राहूनही आपण अरिक्त राहू शकतो याचा बोध मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क येत असताना या गोष्टीचा मला नेहमी उपयोग होतो. मला त्यावेळी खूप प्रवास करावा लागायचा. कार्यालयीन कामानिमित्त व कौटुंबिक गोष्टीसाठी सुद्धा प्रवास करावा लागे. मला प्रवासाची फार चीड येत असे. ते एक कटकट मला वाटत होते. पण काकांनी एकची गोष्ट सांगितली होती की प्रवासामध्ये जर का आपल्याला एसटीच्या प्रवासामध्ये खिडकीकडची जागा मिळाली तर चांगली हवा लागते, मधली जागा मिळाली तर सुरक्षित वाटते, बाजूची जागा मिळाली तर हातापायांची हालचाल करता येते, तळ्याजवळची जागा मिळाली तर पचन चांगलं होते आणि जागाच मिळाली नाही, उभ्याने प्रवास करावा लागला तर वर्तमानपत्र आपल्याला फुटतात वाचायची संधी मिळते. काकांनी सांगितलेल्या या किस्स्यामुळे माझा प्रवासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. प्राप्त परिस्थितीमध्ये अनुकूल बाबी नेहमी विचारात घ्याव्यात अशी शिकवण मिळाली. अशा काही बाबी मी काकांना त्यावेळेस सांगितल्या की या गोष्टींचा असा असा उपयोग होतो आणि ती योग्य वेळी त्याचं स्मरण होऊन मनाचं संतुलन त्या ठिकाणी माझं राहण्याचा मला उपयोग झाला. काका म्हणाले अरे वा छान, आपण असे चिंतन करावे व त्यासाठी या गोष्टी किस्से यांचे संकलन करावे. ते आपल्या संग्रही असल्यास त्याची उजळणी आपण करू शकू आणि त्याप्रमाणे आचरण करू शकू. तू सुधार कर, श्री महाराज छान करून घेतील. विजयादशमीच्या दिवशी पहाटे
काकांनी दिलेल्या या आशीर्वादाने मला खूप स्फूर्ती मिळाली. खऱ्या अर्थाने पूजनीय काकांच्या विचारधनाचे संकलनाचे काम सुरू झाले. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी, किस्से, बोधवचने यांचे संक्षिप्त टिपण वेगवेगळ्या कागदावर डायरीमध्ये लिहिलेले होते. आता त्याची व्यवस्थित मांडणी केली. हे करत असताना असे लक्षात आले की काकांनी खूप विविध विषयावर भाष्य केलेले आहे. दैनंदिन जीवनातील व्यवहार, क्रिकेट, रेल्वेचा प्रवास, दैनंदिन बाबी याच्या आधारे काकांनी जीवन समजावून सांगितलेले आहे. हे सगळं एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि छोटं पॉकेट डायरी सारखे एक पहिली संकलनाची प्रत ही तयार झाली. श्रद्धा धर्माधिकारी हिची मला या कमी मदत झाली, तर डॉक्टर सी.बी. कुलकर्णी यांनी मला त्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहून दिली होती. नगरवासी जनांना केलेला बोट म्हणून या पुस्तिकेचं नाव काकांनी अहो नगरवासी जन असे सुचवले. जानेवारी 2004 मध्ये काकांच्या हस्ते या पुस्तिकेचं विमोचन झालं. पुस्तिकेला सुरुवातीला किंमत ठेवलेली नव्हती. त्यावेळी काका म्हणाले, हे काम आपल्याला खूप पुढे न्यायचे आहे, तेव्हा व्यवहारदृष्ट्या ना नफा तत्वावर आपण किंमत ठेवावी. त्या पुस्तिकेचा पुढे झालेला प्रवास विचारात घेता आता असं वाटते की काकांची दूरदृष्टी आणि व्यवहार चातुर्य हे किती मोठं. अल्पावधीतच पहिली आवृत्ती संपली. काही मान्यवरांनी अभिप्राय कळवले आणि नवीन आवृत्तीसाठी प्रेरणा सुद्धा दिली. काकांच्या नगर येथील वास्तव्यामध्ये एकदा माझ्या रत्नाचा विषय निघाला. यावर काका म्हणाले, शिरीष, आपल्याला मुलीची पत्रिका पाहिजे नाही, घराण्याचे संस्कार महत्वाचे असतात. तेव्हा काकांनी सुचवल्याप्रमाणे नंदुरबार येथील श्री रत्नाकर यागदी यांची मुलगी तेजस्विनी हिच्याशी माझा विवाह झाला. त्यांच्याकडे पूर्वीपासून राम उपासना आहे. घराण्यामध्ये जुने राम मंदिर आहे. काका पूर्वीच त्यांच्याकडे जाऊन आलेले होते. सगळी मंडळी श्री महाराजांची अनुग्रहित आहेत. पत्रिकेवर विश्वास नसलेल्या माझ्या सासऱ्यांनी त्यावेळी केवळ काकांनी सांगितलं की पत्रिका पाहिजे नाही, त्याच्यामुळे काकांवरच्या श्रद्धेमुळे पत्रिका न पाहता आमच्या रत्नाला संमती दिली. काका म्हणायचे, नवरा बायकोचे ध्येय जर का एक असेल तर संसार हा सुखाचा होतो. आजही मला याचा घरोघरी प्रत्यय येतो. माझ्या प्रत्येक कार्यामध्ये माझी पत्नी तेजस्विनी हिचं मोलाचे योगदान असतं. मला एक चांगली जीवनसाथी काकांनी मिळवून दिली. अहो नगरवासी जन या पुस्तिकेच्या द्वितीय आवृत्तीपासून तेजस्विनीचे योगदान हे खूप मोठे आहे. रत्नानंतर आम्ही उभयता काकांना भेटायला गेलो. तेव्हा काका म्हणाले, प्रपंच हा सरत्ता आहे, ते एक नाटकच आहे. नाटकामध्ये जसा एखादा नट आपली भूमिका व्यवस्थित होतो, तसे या संसाररूपी नाटकात आपण आपल्याला मिळालेलं काम योग्य प्रकारे करावे. प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगळं आहे. त्याच्यामुळे आपण जीवनामध्ये कोणाशी तुलना करू नये. आपली भूमिका तेवढी जोरपणे बचवावी, म्हणजे आपल्याला काळजी वाटणार नाही. खरं तर आपल्या जीवनाचे सूत्रधार हे श्री महाराज आहेत, ही थृ श्रद्धा देऊन सर्व सूत्र त्यांच्या हातात सोपवावी. जणू काही जीवन जगण्याची गुरुकिल्लीच काकांनी संसाराच्या सुरुवातीला आम्हाला दिली. त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न असतो. काकांनी केलेल्या या मार्गदर्शनातून रंगभूमी एक जीवन करा या नावाचं एक प्रकरण तयार झालं व त्याचा आपण पुस्तिकेमध्ये समावेश केला. काकांनी त्यावेळी पुस्तिकेची द्वितीय आवृत्ती करण्याची सूचना केली. काकांनी सांगितलेलं विचारधन हे खूप वेगवेगळ्या विषयावरचं असून त्याचं वर्गीकरण करण्यात आलं. वेळोवेळी नवीन नवीन बोधवचनं, किस्से, गोष्टी काकांकडून ऐकायला मिळायच्या. पुस्तकावर महाराजांचा फोटो कोणता घ्यायचा, किंमत किती ठेवायची याबाबत सुद्धा काका मार्गदर्शन करत होते. हळूहळू एकामागून एक काकांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नवीन आवृत्त्या निघत गेल्या. त्यावेळी तशी माझी आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. परंतु कधी कधी काका 100-125 पुस्तकांचे मला आगाऊ पैसे देत ते खरेदी करून घेत असत. 2 वेळा असे झाले की काकांनी आधी सांगितलेली किंमत नंतर कमी करायला सांगितली. कमी केलेल्या किमतीत माझा छपाईचा सुद्धा खर्च निघत नव्हता, परंतु मनामध्ये कोणताही विकल्प आला नाही.
हे काम श्री महाराजांचे आहे आणि काकांनी आपल्याला ती करण्याची संधी दिली ही दृढ भावना मनामध्ये होती. काकांनी ती सेवा वेळोवेळी करून घेतली. श्री महाराजांच्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी काकांचा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास होत असे. त्या त्या भागातील लोकांना या विचारधनाचा लाभ मिळावा यामुळे काकांनी अहो नगरवासीजन या पुस्तिकेच्या भाषांतरणाची लोकांना प्रेरणा दिली. त्या याच्यातून हिंदी, इंग्रजी, गुजराती, कानडी व बंगाली या मराठी व्यतिरिक्त 5 भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. पुस्तकातील विचारधन ही पूर्णतः काकांची आहे. त्याचा मालकी खरं काकांचीच होती, परंतु तरी सुद्धा व्यवहारदृष्ट्या त्यांनी संबंधितांना माझी पूर्वपरवानगी घेण्यास सुचवलं. काकांचा व्यापक दृष्टिकोन आणि कौतुक करण्याची वृत्ती मला वेळोवेळी जाणवली. 2006 मध्ये माझी अहमदनगरवरून औरंगाबादला बदली झाली. नगरला काकांच्या सल्ल्यानुसार मी एक फ्लॅट घेतलेला होता. काकांना ज्यावेळेस सांगितलं की अशी बदली झाली त्यावेळेस काका म्हणाले की शिरीष, आपल्याला हा नगरचा फ्लॅट विकायचा नाही, आपल्याला पुढे प्रमोशनवर आपण नगरला येणार आहोत, त्यावेळेस आपल्याला तो लागेल. आणि खरंच काकांनी 2006 मध्ये सांगितलेली ही बाब मला 2013 मध्ये अनुभवायला मिळाली. 2013ला माझी प्रमोशनवर पुन्हा नगरला बदली झाली आणि मी तिथे राहायला आलो. सत्पुरुषांची जी दृष्टी आहे ही दिव्य दृष्टीचा या ठिकाणी परिचय आला. औरंगाबादला आल्यावर या ठिकाणी महाराजांसमान नाही त्रिभुवनी या नाटकाचा प्रयोग झाला. पुढे 3 दिवसाचं नाम शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं. त्या शिबिराला काका पूर्णवेळ उपस्थित होते. या शिबिराच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये बरीचशी साधक मंडळी एकत्र आली होती. बाहेरगावची सुद्धा मंडळी होती. एक प्रकारचं भावपूर्ण असं वातावरण छान तयार झालं होतं आणि त्याच्याच अनुषंगाने जुलै 2007 मध्ये इथे औरंगाबादला साप्ताहिक उपासना सुरू झाली. औरंगाबाद हे ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे काकांच्या इथे नेहमी जाणे होते. त्यामुळे उपासनेसंबंधी नेहमी मार्गदर्शन मिळेल. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी झालेल्या संवादातून नवीन नवीन बोधवचने विचारधन ऐकायला मिळत होते. अर्थात त्याचे संकल्पनाचे काम सुरूच होते. काका औरंगाबादला आले की प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत राहण्याचं भाग्य मला मिळाले. त्यामुळे सुखसंवादाचा जास्तीत जास्त लाभ मिळाला. काकांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला ते साप्ताहिक उपासनेला हजर राहण्यास आग्रह करीत. ते म्हणत की आपल्या या प्रपंचाच्या कटकटीतून तेवढाच आपल्याला विसावा मिळतो. एकमेकांमध्ये आपुलकी निर्माण होते, प्रेम निर्माण होते. त्याच्यामुळे सगळ्यांनी उपासनेला यायला हवं. एका रविवारी जर का काका औरंगाबादमध्ये असले तर ते उपासनेला आवर्जून वेळेपूर्वी हजर राहत. सामुदायिक उपासना कशी करावी याबाबत ते नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत. ते सांगा की उपासना केंद्रामध्ये पहिले काही वर्ष देवतेच्या श्रद्धेने पण नंतर तेथील उपासकांकडे पाहून लोक येतात. त्यामुळे उपासना करणाऱ्यांची जबाबदारी फार मोठी आहे. त्यांनी जबाबदारीने वागावे. उपासनेमध्ये नाविन्यता असावी. महाराजांच्या शिकवणीवर चर्चा व्हावी. जपाचा संकल्प असावा. सामाजिक दायित्व निभावे असे ते सांगत. उपासनेमध्ये आपण उपाधी वाढवू नये. त्यांनी जो भेटे किंवा ज्यांच्याकडे जाणं होत असे त्यांना आवर्जून उपासनेला त्यांनी यावं आणि सोबत 2 लोकांना घेऊन यावं असं ते त्यांना सांगत. ते म्हणत की अति अपरिहार्य कारण असल्याशिवाय आपण उपासना चुकवू नये. साप्ताहिक उपासनेमध्ये महाराजांचं अस्तित्व असते. त्याच्यामुळे त्याची मांडणी सुबक असावी. सगळ्यांनी अति आनंदाने, उत्साहाने, मोठ्याने, छान असे प्रेमाने महाराजांची उपासना करावी. महाराजांना ते खूप आवडेल. वेगवेगळ्या भागामध्ये उपासना होते. तर ज्या भागामध्ये उपासना आहे त्या भागातील लोकांना आपण निमंत्रण द्यावं जेणेकरून जास्तीत जास्त लोक या उपासनेला जोडल्या जातील असं त्यांचं सांगणं असेल. एकदा नवीन मंदिर बांधण्याचा सुद्धा काही लोकांनी संकल्प विचारला. त्यावेळेस ते म्हणाले की नवीन मंदिर बांधण्यापेक्षा जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करावा व तेथे उपासना वाढवावी असं काकांचे सांगणं असेल. काकांच्या औरंगाबाद येथील दरवेळच्या याच्यामध्ये प्रवासामध्ये मला मुक्कामी राहायची संधी मिळेल. त्याच्यामुळे
रात्री उशिरा आणि सकाळी सकाळी सुद्धा इतर मंडळी नसताना काकांशी खूप अशी व्यक्तिगत चर्चा होतात. काकांनी खूप गोष्टी समजून सांगितल्या. उपासनेच्या अनुषंगाने उपासना कशी करावी हे तर सांगितलंच, पण उपासनेला स्टँडर्डायझेशन नाही, त्याला प्रमाणीकरण नाही. त्याच्यामुळे अमुक गोष्ट अशीच व्हायला पाहिजे असा आपला अट्टाहास नसावा हे त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये लवचिकता असावी हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आता म्हणाले, शिरीष, आपली नोकरी ही बदलीची आहे, आपण वेगवेगळ्या गावाला जाणार, त्याच्यामुळे आपण जिथे जाऊ तेथील उपासनेमध्ये आपण सामावून जावं, आपण उपाधीमध्ये फार अडकू नये, सगळ्यात राहून आपल्याला अधिकता राहता यावं. उपासनेचं ब्रह्म, उपासनेसंबंधी बऱ्याच वेळा भ्रम असतात, ते भ्रम सुद्धा त्यांनी समजून सांगितले व त्याबाबत आपण काय काळजी घ्यावी याबाबत सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. उपासना व भ्रम या नावाचं एक प्रकरण आपण अहो नगरवासी जन या पुस्तिकेमध्ये संकलित केलं आहे. वेगवेगळ्या विषयावर काका चर्चा करीत. तसा क्रिकेट हा काकांचा अतिशय आवडीचा खेळ. काका आलेले असले आणि जर का क्रिकेटचे सामने सुरू असले तर काका हमखास त्याचा स्कोर विचारत. त्याच्यामुळे अलग आम्ही राहत असो, आम्ही सुद्धा त्याची माहिती ठेवत होतो. लाईफ इज अ गेम, प्ले इट असं ते नेहमीच म्हणत. क्रिकेटमधून सुद्धा त्यांनी बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. क्रिकेट हा जसा सांघिक खेळ आहे तसा कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमेकांना समजून घेऊन सांघिक खेळ खेळावा आणि यश मिळवावं असं ते सांगत. तसं क्रिकेटमध्ये सगळेच अंपायर असून सगळेच बॅट्समन असून चालत नाही. चांगले फिल्डर असावे लागतात, चांगले बॉलर असावे लागतात. तसं प्रत्येकाला काम हे नेमून दिलेलं आहे. प्रत्येकाने आपली आपली ड्युटी ही व्यवस्थित बजवावी म्हणजे सांघिक यश मिळते असं ते सांगत. त्यांचे एक मला आवडलेली त्या बाबतीतली गोष्ट म्हणजे ते सांगत की आपली बाउंड्री ही आपण कमी करून घ्यावी. क्रिकेटच्या मॅचमध्ये जर का बाउंड्री जवळ असेल तर रन जास्त निघतात. त्याप्रमाणे जीवनामध्ये आपण आपल्या अपेक्षा कमी ठेवाव्यात म्हणजे प्रत्येक वेळी आपली विन विन सिच्युएशन होईल असं ते सांगत. आपल्या जीवनाचं पंचत्व हे महाराजांकडे द्यावं, आपण आपली ड्युटी करावी, निर्णय महाराजांना घेऊ द्यावेत हे सुद्धा त्यांचं वचन मला फार आवडलं. आज सुद्धा क्रिकेटची मॅचेस पाहत असताना काकांच्या अनेक गोष्टी आठवतात. क्रिकेटबद्दल काकांनी केलेलं भाष्य हे डोळ्यासमोर येते आणि त्याच्यातनं बोध मिळतो. प्रपंच व परमार्थ याचं मर्म अशा वेगवेगळ्या बाबीतनं काकांनी नेहमी समजावून सांगितलं. अनेक लोक काकांकडे कधी कधी खूप गर्दी होऊन जात असे. त्याच्यामुळे मनात असलेले प्रश्न किंवा काही शंका असेल तर ते कसं विचारावं असा लोकांना प्रश्न पडत असे आणि आलेल्या गर्दीमध्ये ते बसून जात. पण आपल्या सगळ्यांना अनुभव आहे तसं काका पटकन त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकत. दुसऱ्याशी बोलत असताना तिसऱ्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत असे, पण तो प्रश्न ज्याचा आहे त्यालाच ते कळत असे. ही काकांची एक खूबी होती. बऱ्याच वेळा काही खाजगी समस्या, व्यक्तिगत समस्या असल्यास लोक काकांची वेळ घेऊन मुद्दाम येत एकांतामध्ये त्यांच्याशी चर्चा करीत. काकांकडनं आपल्या समस्येची कुठेही वाच्यता होणार नाही याची खात्री असल्यामुळे ते त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत. काका सुद्धा अतिशय मन लावून त्यांचं म्हणणं ऐकून घेत, त्यांच्या समस्येवर तोडगा सांगत, वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देत. काकांनी सांगितले त्या बाबींनी त्याचं समाधान जर का होत नसेल, त्याच्या मनामध्ये जर का वेगळ्या प्रकारे काहीतरी व्हावं अशी त्याची इच्छा असल्यास तो ऐकून घेत नसे समोरचा व्यक्ती. त्या काका अतिशय तळमळीने त्यांना ती बाब समजून सांगायचा प्रयत्न करीत. कधी कधी असं होईल की तो ऐकतच नाही, तेव्हा काका त्याच्या मनाप्रमाणे त्याचं उत्तर देऊन मोकळे होईल. पण सद्गुरू लीलामृतमध्ये म्हटल्याप्रमाणे पहिले ते पाळते ना, काकांनी जे पहिलं उत्तर सांगितलेलं आहे तेच योग्य उत्तर असायचं आणि तेच व्हावं अशी काकांची इच्छा असायची. मी एकदा काकांना सहज म्हटलं की काका असं का होते. तेव्हा काका म्हणाले की कसं आहे की ज्यावेळेस मी त्याला सांगत असतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार असतो की यांनी हे ऐकलं तर याच्या जीवनाचं कल्याण होईल. पण कधी कधी प्रारब्धाचा जोर इतका विरशन असतो की त्यावेळेस ती समोरची व्यक्ती सत्पुरुषांचं काही ते ऐकेल याची खात्री नसते. अशा याच्यातनं बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा झाला
जीवनातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं परस्पर मला मिळाली. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा त्या दृष्टीने तयार होत गेला. हनुमान जयंतीसाठी काकांचं पुण्याला जाणं होत असं. पुण्याला जाताना काकांसोबत प्रवास करण्याचा मला बराच योग आला. प्रवासामध्ये काका अति मोकळेपणाने वागत. पुण्यात अनेक मान्यवर त्यांना भेटत आहेत, ज्येष्ठ साधक सुद्धा भेटत आहेत. काका सगळ्यांचे अतिशय प्रेमाने आपुलकीने संवाद साधत. त्या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. येणारे साधक त्या ठिकाणी जपाचा संकल्प घेत. एकदा काकांनी तिथे आयुर्विमा व अनुग्रह याविषयी खूप छान विवेचन केलं. त्यांनी तिथे सांगितलेली ती आयुर्विम्याची पॉलिसी आपण आपल्या पुस्तिकेमध्ये संकलित केलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधणं ही काकांची खास खूबी होती. एकदा औरंगाबादला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसलेली बरीच मंडळी मुलं त्याला उपस्थित होती. अगदी बारीक सारीक गोष्टी काकांनी तिथे समजून सांगितल्या. परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी, परीक्षेदरम्यान आपण आहार कसा ठेवावा, आपण आपला आत्मविश्वास कसा वाढवावा, वेळेचं महत्त्व कसं जपावं, हे तर काकांनी सांगितलंच. पण त्याबरोबर पाठ्यपुस्तकाच्या वाचण्याचं महत्त्व हे सुद्धा काकांनी छान समजून सांगितलं. काका नेहमी म्हणत, विद्यार्थ्यांनी स्मार्ट असावं, त्यांनी कायम ज्ञानाची जिज्ञासा बाळगावी, नवीन भाषा शिकावी, नवीन तंत्रज्ञान अवगत करावे. आपल्याला रिक्षा चालवायची की रिक्षात बसायचं हे आपल्याच हाती असल्याचं ते पटवून देत. आपण वर्तमानामध्ये जगलं पाहिजे, भविष्याचा वेग घेतला पाहिजे असं ते नेहमी म्हणत. शानदार भूत भविष्य भी महान है, अगर संभाळावा पुसे जो वर्तमान है, हा त्यांचा सांगण्याचा आशय असायचा. नोकरदार वर्गांसाठी सुद्धा काका म्हणजे एक आदर्श होते. काकांनी LIC मध्ये पूर्ण नोकरी केली. ते म्हणत, ज्ञान व प्रामाणिकपणा याचे तेच एक वेगळेच असते. नोकरीच्या ठिकाणी आपण आपल्या वरिष्ठांशी, आपल्या सहकाऱ्यांशी कसं वर्तन ठेवावं याबाबत ते मार्गदर्शन करेन. भात्री ते त्याची चाकरी कुचराई न करावी असं ते सांगत. आपण आपल्या कामाचा कंटाळा करू नये, आपण सगळ्यांना हवेवसे वाटले पाहिजे. व हे करत असताना नोकरीच्या ठिकाणी आपण तारतम्य बाळगलं पाहिजे. देह सेवेसी न विकावा, धनिक वा उपासी या उक्तीप्रमाणे आपण वाहत जाऊ नये. जितना दाम उतना काम असे असावे असे ते सांगत. काका म्हणाले, कार्यालयातील विचार आपण तिथेच ठेवावे, ते घरी आणू नये. या मार्गदर्शनामुळे आजपर्यंत विविध पदावर वेगवेगळ्या गावामध्ये माझी नोकरी सहज व सुलभ झाली. एखादा विषय समजून सांगताना काका सद्गुरू लीलामृत मध्ये अनेक ओळी सहजपणे त्या ठिकाणी सांगत असत. सद्गुरू लीलामृत ग्रंथाचा काकांचा सखोल अभ्यास त्या ठिकाणी दिसून येईल. एकदा आम्ही पुण्याला गेलो होतो, त्यावेळेस वेलंगींच्या फॅक्टरीचं एक उद्घाटन त्या ठिकाणी होतं. उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी सहज असं बसलं असताना काकांनी एक छान विषय काढला. ते म्हणाले की खरं तर आपण सगळेजण समाधानी असलो पाहिजे. समाधानी म्हणजे काय तर सॅटिस्फॅक्टरी असलं पाहिजे. आणि सॅटिस्फॅक्टरी ही जीवनातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. या कंपनीचं मालक होण्याचा अधिकार आपल्याला प्रत्येकाला आहे. त्याचं उत्पादन आपण छान केलं पाहिजे. पण कसं आहे म्हणाले की मोठ्या कंपनीला पुरवठा करणाऱ्या काही छोट्या कंपन्या असतात. त्याप्रमाणे आईस फॅक्टरी, शुगर फॅक्टरी आणि रो फॅक्टरी या सॅटिस्फॅक्टरी या कंपनीला पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत. दैनंदिन जीवनामध्ये वागताना आपण शांत असावं, विचारी असावं. ज्याच्या वेळी जे जे होईल ते ते भोगावे, विवेकाला सोडून आपण कष्टी कामावे. आपण विवेक आपला जागृत ठेवला पाहिजे आणि मन शांत ठेवलं पाहिजे असं ते म्हणत. साखरेचा गोडवा आपल्या बोलण्यामध्ये असावा. सगळ्यांशी नेहमी आपण गोड बोलावे आणि निरपेक्ष प्रेमाने वागावे. आपण निरपेक्ष प्रेमाने वागतो तर आपल्याला लोकांचं भरपूर प्रेम मिळेल. अशा प्रकारे आईस, शुगर आणि लो याचा आपण आपल्या जीवनामध्ये योग्य तो समन्वय घालावा आणि त्या योगे आपल्याला निश्चित समाधान प्राप्ती होईल असं ते सांगत.
वेगवेगळ्या प्रसंगानुसार काकांचे मार्गदर्शन करण्याची खूप विरशन होती. कंपनीच्या उद्घाटनाच्या वेळेस कंपनीचं उदाहरण, क्रिकेटच्या वेळेस क्रिकेटचं उदाहरण, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांची उदाहरणं, प्रापंचिक लोकांशी संवाद साधताना प्रपंचातली उदाहरणं, वयस्कर लोकांशी बोलत असताना वयस्कर लोकांची उदाहरणं, अशी त्यांची ती विदर्शन असं कसब त्यांच्या बोलण्यामध्ये होतं. त्यांच्याकडे तो संग्रह खूप मोठा होता. प्रापंचिक जीवनामध्ये आणि परमार्थिक जीवनाचा मेळ कसा करावा हे सुद्धा काकांनी खूप वेगवेगळ्या वेळी आपल्याला समजून सांगितलं. सगळ्या याचा समन्वय साधणं म्हणजे जीवन, असं त्यांचे सांगण्याचे हे होते. आपल्या जीवनामध्ये काही बाबी या आवश्यकच आहेत आणि त्या आपण केल्याच पाहिजे, त्याचं योग्य प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे असं ते म्हणत. प्रपंची पाहिजे विद्य परमार्थी पंचीकरण अर्थेने न व्यर्थ दोन्ही करे, असं जसं समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलं त्याप्रमाणे काका सुद्धा याबाबत नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत. ते म्हणत प्रापंचिक जीवनामध्ये आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी. आपण जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला पैसा किती मिळावा हे आपल्या प्रारब्धावर जरी अवलंबून असतं तरी तो मिळवण्याचा आणि चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जे आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. आपण काटकसर केली पाहिजे, पैसा वाचवला पाहिजे, त्याची बचत केली पाहिजे, त्याचा योग्य विनियोग केला पाहिजे. वेळेप्रसंगी आवश्यक असल्यास आपण कर्ज घेतलं पाहिजे. काका नेहमी वेगवेगळ्या व्यवसायाला सुद्धा प्रोत्साहन करेल. जोडधंदा आपण करावा, काहीतरी पूरक आपण हे केलं पाहिजे आणि त्याचा योग्य विनियोग केला पाहिजे, त्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे, असं आर्थिक बाबतीत काका नेहमी मार्गदर्शन करेल. आर्थिक बाबीसोबत आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे असं ते सांगत. कुटुंबामध्ये सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं, आपसामध्ये समन्वय असावा. घरामध्ये हा जो धाक आहे तो प्रेमाचा धाक असला पाहिजे असं ते सांगत. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. कौटुंबिक स्वास्थ्य हे आपलं उत्तम असावं, त्याच्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहते आणि मन चांगलं राहिलं तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. त्यामुळे साहजिक आपल्या कुटुंबाला एक आनंद आणि सुख समाधान आपल्याला मिळू शकते असं त्यांचं सांगणं असं. ते नेहमी म्हणत की कुटुंबामध्ये सगळ्यांनी एकत्रित बसून आपण जेवण घेतलं पाहिजे. सायं उपासना आपण एकत्रित केली पाहिजे. आपल्या घराण्यातले जे कुळधर्म कुळाचार आहे हे आपण न कंटाळता आनंदाने उत्साहाने आपण ते केले पाहिजे. आपल्या कुटुंबाचा कर्तेपण हे महाराजांकडे आपण सोपवलं पाहिजे. त्यांच्याकडे पाहून आपण सगळ्यांनी प्रेमाने जीवन जगलं पाहिजे. अशा प्रकारे ते कुटुंबाच्या बाबतीत व कौटुंबिक जीवन जगत असताना अध्यात्माकडे आपलं लक्ष असलं पाहिजे याबाबत ते नेहमी मार्गदर्शन करेल. ते सांगत की आपण वर्षातनं एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेला गेलो पाहिजे. जवळपासच्या मंदिरामध्ये आपण दर्शनाला गेलो पाहिजे. जी महाराजांचे विचार आहे, तत्वज्ञान आहे, त्याच्यावर आपण आपल्या कुटुंबामध्ये आपण संवाद साधला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. कुटुंबातील सगळ्यांना वाचनाची आवड असली पाहिजे आणि त्या वाचनातनं एकमेकांशी छान सुखसंवाद हा साधला पाहिजे आणि आपलं घर हे होमचं हेवन बनलं पाहिजे असं ते नेहमी सांगत. हे सगळं करत असताना एक आपलं प्रत्येकाचं काहीतरी सामाजिक दायित्व आहे. जे काही आपल्याला मिळालेलं आहे हे सगळं आपल्या कष्टाने आपल्याला मिळालं असं नाही, तर त्याच्यामध्ये अनेकांचा हातभार आहे. त्याच्यामुळे आपण काहीतरी सामाजिक दायित्व निभवलं पाहिजे. आपण लोकांना मदत केली पाहिजे, आपण परोपकार केला पाहिजे. वेळप्रसंगी आपण अन्नदान केलं पाहिजे. रुग्णांची सेवा सुद्धा करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. लोकांना जेवढी आपण मदत करू तेवढी वेळप्रसंगी लोक आपल्याला मदत करतात. त्याच्यामुळे एक प्रकारे आपण हे सामाजिक दायित्व आपलं याच्यामध्ये आपण निभवणं आवश्यक आहे असं ते सांगत. आणि या सगळ्या बाबी करत असताना आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तेवढीच महत्वाचं आहे असं ते म्हणत. वर्षातनं एकदा तरी आपण आपल्या आरोग्याची तपासणी केली पाहिजे. आपण आयुर्विमा विमा काढला पाहिजे, तसंच आपण वैद्यकीय विमा सुद्धा काढला पाहिजे. मेडिक्लेम सारख्या पॉलिसी काढण्याचे त्यांनी अनेकांना सल्ला दिला. आपण जर का आजारी झालो तर वेळच्यावेळी औषधोपचार केले पाहिजे हे सुद्धा ते सांगत. ते काकांनी मार्गदर्शन करत असताना आर्थिक, कौटुंबिक, आध्यात्मिक, सामाजिक व आरोग्य अशी ही जी जीवनाची पंचसूत्री आहे
याच्या बाबतीत सगळ्या बाजूनी सगळ्या अँगलनी त्याच्यावर एक त्यांचं मार्गदर्शन केलं आणि सगळ्या शंका आणि सगळ्याचं निरसन केलेलं आहे. वेगवेगळ्या वेळी झालेल्या या चर्चेतनं एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती. काकांनी त्या अंतिम रूप दिलेल्या साधारणतः एक 55-60 प्रश्नांची ही प्रश्नावली आपण अहोनगरवासीजनं या पुस्तिकेमध्ये संकलित केलेली आहे. काका म्हणायचे की प्रत्येक वाढदिवसाला आपणच आपल्या जीवनाचा आलेख आपण तपासायला हवा, आपण त्याचं मोजमाप आपण स्वतःच करायला हवं. त्याच्यामुळे स्वयंमूल्यमापन पद्धतीची ही प्रश्नावली आहे. PPF प्रपंच परमार्थ फॉर्मेट असं नाव काकांनी त्या प्रश्नावलीला दिलं होतं. ही प्रश्नावली आपल्या पुस्तिकेमध्ये सगळ्यांना आपल्याला ती पाहायला मिळू शकते. काकांकडे बरीच मंडळी आहेत. काही जण देहव्याधीने अति त्रस्त असत. तेव्हा महाराजांनी सांगितलेली औषधी काका त्यांना सांगत. आपल्याला माहिती आहे महाराजांच्या चरित्र ग्रंथामध्ये महाराजांनी सांगितलेल्या औषधीचं एक प्रकरण आहे. अति घरगुती अशी ती औषधी आहे. काका आले की त्याची झेरॉक्स ते आम्हाला सोबत ठेवायला सांगत आणि कोणाला काय व्याधी असेल त्याप्रमाणे त्याला ते औषध काका सांगत असत. काका म्हणत देहाच्या देवाला औषधाचा नैवेद्य. देह आहे तो कधी ना कधी तरी आजारी पडणार, त्याला व्याधी होणार. प्रारब्ध रोगाला प्रयत्न पाहिजे हतविला, काही काळ सुखाचा गेला म्हणजे बरे. आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी न कंटाळता वेळच्या वेळी औषधोपचार केले पाहिजे असं ते म्हणत. त्याचा आपण कंटाळा करू नये. औषधाचा कंटाळा केलेला काकांना अजिबात आवडत नसे. ते म्हणत की हा देहाचा आजार हा येणार आणि जाणार, तो प्रारब्धावर आहे. पण आपण आपलं काम त्याला औषधी घेऊन आपण बरे होणे, आपण जास्तीत जास्त आपली प्रकृती ठीक राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. पण हे करत असताना त्या आजारपणाचा आपण भाऊ करू नये, त्याचा बबरा करू नये. याच्यासाठी ते सुद्धा गोष्ट सांगत. ते सांगत की डॉक्टरच्या किटचं कुरूप उघडत नसे त्यावेळेस त्याच्यावर हातोका मारण्यासाठी म्हणून अशा अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काकांनी या बाबतीत खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे आजारपणाचा बबरा करू नये, त्याची टोचणी आपल्या मनाला लागू नये असं सुद्धा ते वारंवार सांगत. आपल्या देहाची कोणतीही परिस्थिती असेल तरी आपण नामात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणे योगे आपल्याला त्याची बाधा होणार नाही असं ते सांगत. काकांनी सांगितलेलं एक मला फार आवडतं की आपण जे औषध घेतो त्या औषधामध्ये जो काही गुण आहे तो भगवंतानेच निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे आपण डॉक्टरवर विश्वास ठेवावा, पण आपण महाराजांवर निष्ठा ठेवावी, भगवंतावर निष्ठा ठेवावी आणि निष्ठा ठेवून जर का आपण ते औषधोपचार घेतले तर निश्चित आपल्याला त्याच्यातनं गुण येईल असं काका नेहमी सांगत. अगदी साध्या साध्या बाबी आहेत, पण काकांची जी सांगण्याची पद्धत होती आणि त्याच्यामुळे समोरच्याच्या मनाला एक उभारी येत असे. त्याच्या त्या मानसिक याच्यातनं तो बाहेर येत असे आणि एक प्रफुल्लित होऊन काकांच्या जाऊन एक आनंद घेऊन जात असे. महाराजांच्या शिकवणीचा काकांनी आयुष्यभर प्रसार केला. ते करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा अखंड प्रवास सुरू होता. एप्रिल 2012 मध्ये काकांचा नंदुरबारला काका आले होते. तेथी श्रीराम मंदिरामध्ये काकांचा सुखसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वेगवेगळ्या साधकांकडे पाठ्यपूजा सत्संग झाला. नंदुरबार येथील गावातले रस्ते तसे लहान, त्यामुळे वेळप्रसंगी आम्ही गावामध्ये पायी फिरत असू. जिथे जाऊ तिथे नामाचं महत्व काका समजून सांगत होते. नामाचं महत्व सांगताना मी केवळ नामाची भीक मागायला आलोय, तुम्ही तेवढे मला द्या असे काका कळकळीने आवाहन करत होते. नंदुरबार येथील काकांचं 4 दिवसाचं वास्तव्य म्हणजे आमच्यासाठी विशेष पर्वणी होती. काकांचा पूर्ण वेळ सहवास लाभला. आतापर्यंत केलेल्या मार्गदर्शनाची जणू त्यांनी तेथे आमची उजळणी करून घेतली. एकदा बोगदांना काका म्हणाले, शिरीष, दत्ता काका ही व्यक्ती नाही तर ती महाराजांच्या तत्वज्ञानाने भारलेलं एक व्यक्तिमत्व आहे. महाराजांचे विचार सर्वदूर प्रसार व्हावा, सर्वांनी नाम घ्यावं, आनंदात असावे याशिवाय मला दुसरी अपेक्षा नाही. काकांची तळमळ, नामाबद्दलची निष्ठा ही त्या ठिकाणी खूप दिसून आली. वैभवीला तिचे आजोळी अनुग्रह काकांचा मिळाला. आतापर्यंत संकलित करण्यात आलेल्या माहितीसह अहोनगरवासीजन
या पुस्तकाची विस्तारित 14वी आवृत्ती काढण्याचं काकांनी त्या ठिकाणी सुचवलं. पूजनीय काकांचा सगुणाचा तो अखेरचा सहवास माझा ठरला. काकांच्या आज्ञेनुसार विजयादशमी ऑक्टोबर 2012ला अहोनगरवासीजनं पुस्तकाची 14वी आवृत्ती प्रकाशित झाली. काका म्हणजे करुणा सिंधू. काकांच्या नंदुरबार प्रवासामध्ये एक तरुण गायक त्याच्या वर्णांसह काकांकडे आला होता. तिथे त्यांनी छान भजन म्हणतोय छान गायन केलं. काकांनी त्याच्या भजनाचं खूप कौतुक केलं, त्याच्या आवाजाचं कौतुक केलं आणि बोलता बोलता सहज म्हणाले की विद्या विनयने शोभते. असं म्हणता त्याचे वडील म्हणाले, महाराज तुम्हाला काय सांगू, याच्या आवाजाचा याचा ज्ञानाचा याला खूप गर्व आहे, हा फार चिडचिड करतो. काकांनी त्याला विविध प्रकारे समजून सांगितलं. तिथे गुरुजी होते, गुरुजींना बोलवलं आणि म्हणाले की आजपासून माझा हा दोष मी आपणास अर्पण करत आहे असं म्हणून त्या मुलाच्या हातून आपल्या हातावर काकांनी संकल्प सोडून उदक आपल्या हातावर घेतलं. श्री महाराजांप्रमाणे अनेकांचे अनेक दोष काकांनी पत्करून जनकल्याणानंतर काकांनी आयुष्य वेचलं. आपण पाहतो काकांच्या सहवासामध्ये अनेक प्रकारचे लोक आले. सगळ्यांना काकांनी आपलंसं करून घेतलं. कोणाच्या दोषाची त्यांनी वाच्यता न करता त्याला प्रेमाने जवळ घेतलं. अनेकांनी आपले दोष काकांजवळ सोडले आणि आपलं जीवन धन्य करून घेतले. सत्पुरुषांच्या संगतीचा परिणाम आपल्याला अनेकांमध्ये झालेल्या पत्रातनं दिसून येतो. कनवाळू दया सिंधू प्रेमळ काका म्हणजे श्री महाराजांचं सगुण रूपच होतं. आपण पाहतो महाराजांची काकांची रामनामावरील निष्ठा, रोज सुखी समाधानी असावे ही तळम, अत्यंत उपाधिरहित जीवन याद्वारे श्री महाराजांचे चरित्र काकांनी आपल्याला आचरून टाकलं. आपल्यासमोर एक आदर्श काकांनी निर्माण केला. काकांचं मार्गदर्शन हे जीवनाला आपल्याला खूप वळण देणारं ठरलं. व्यक्तिगत जीवनामध्ये तर काकांनी खूप मदत केली. काकांचे ऋण हे काकांच्या ऋणामध्ये राहण्यातच धन्यता आहे. त्यांनी मला व माझ्या कुटुंबाला खूप प्रेम दिलं, ते शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. वैभवी तर लहानपणापासून त्यांच्या अवतीभोवती असायची. प्रापंचिक अडचणीत वेळोवेळी त्यांनी आधार दिला, मानसिक आधार दिला, मार्गदर्शन केले. वैभवीच्या जन्मानंतर 1.25 महिन्यानंतर तिला आता आपल्या घरी आणायचं, घरामध्ये मोठं माणूस नाही आता कसं होईल हा विचार मनात आला. हा विचार मनात येताच त्या दिवशी काकांचा सहज दुपारी फोन आला आणि म्हणाले काय चाललंय, मुलीला आपल्याला कधी आणायचं. तर काकांना सांगितलं काका असं आहे. तर काका म्हणाले अरे आपला सांभाळ करणारे महाराज आहे, महाराजांचं निरंतर आपल्या घरामध्ये वास्तव आहे, आपण काय काळजी करावी. इथं कोण म्हणजे आपला सांभाळ करणारे महाराज हे जर का आहे तर आपण आपल्या घरामध्ये कोणी दुसरं नाही असं का मनामध्ये आणतोय. आपण त्यांना घेऊन या, तेजस्वीना वैभवीला आपल्या घरी घेऊन ये. काकांच्या या शब्दांनी मला खूप आधार दिला. आणि त्याच्यानंतर सुद्धा काका ज्यावेळी काकांचं घरी येणं झालं, प्रत्येक वेळी घरी आल्यानंतर आरती झाल्यानंतर काका आवर्जून म्हणायचे शिरीष आपल्या घरामध्ये महाराजांचं वास्तव्य आहे. आज सुद्धा महाराजांच्या या वास्तव्यावर काकांनी जो हा ठेवा आपल्या घरामध्ये रुजवला, जो ठेवलाय का महाराजांचं प्रेम जे आपल्या घरामध्ये ठेवलंय त्याच्या आधारावर आम्ही जीवन जगत आहोत. मनामध्ये एखादी खंत असेल तर काका सहज त्याचं निराकरण बोगदा करून टाकत. त्याच्यामुळे जीवनामध्ये आता कोणते असे प्रश्न शिल्लक राहिले असं वाटत नाही. कोणी सत्पुरुष भेटला की त्यांना काहीतरी प्रश्न विचारावं असं मनामध्ये मुळीच येत नाही. धाकटा काका म्हणजे हक्काचं माहेर आणि प्रेमाचा आधारवर होता. आपल्या पूर्वसूत्रतामुळे अशा या दिव्य विभूतीचं आपल्या सगळ्यांना दर्शन झालं. त्यांचा सहवास आपला मार्गदर्शन मिळालं, याबद्दल अजून भाग्य काय. काकांनी दिलेलं निरपेक्ष निस्वार्थी प्रेम, जीवन घडवणारं मार्गदर्शन, यामुळे अजून कोणी आता सगुणामध्ये सत्पुरुष मिळावा आणि त्यांनी त्याचा आपण काही प्रश्न विचारावे, त्याचं मार्गदर्शन घ्यावं ही आस आता राहिली नाही. एक प्रकारची शांती काकांच्या सहवासामुळे मनाला मिळाली. काकांचं गुणवर्णन केलेले आणि काकांच्या कार्याचं महती सांगणारी काही भजनं मला भजन सुद्धा या पुस्तकामध्ये वाचायला मिळाली, पाहायला मिळाली.
खूप सुंदर सुंदर भजनं ती आहेत. पूर्वजन्मीचे पुण्य आज झाले हो साकार, संत संगती राबती दत्ता काका हे प्रेम. नामयोगी प्रचाराला चार दिशा गेले, राम नाम घ्यावे म्हणून देशाधन केले. नाही चमत्कार गेले नाही गंधा दोरा, श्रद्धा ठेवा रामाबाई पितो तो दांगोरा. दत्ता काका भासती मज पंढरीचा पांडुरंग, पंतोची स्त्री दत्ता काका मुख्याध्यापक रघुराय. अशा अर्थपूर्ण भजनांनी मनाला भुरळ पडली. त्या सुमारास तेजस्विनीला एक सुंदर भजन स्फुरले. काकांचं सगुण रूप तिचा दिसलं आणि माझे पुण्यफळ आले आज मी दत्ता काका पाहिले असे सुंदर भजन तिच्याकडनं तयार झालं. ही भजने सर्व साधकांपर्यंत पोहोचली पाहिजे, याच्या चाली माहिती पाहिजे आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा असं सांग वाटते. आणि त्याच्यातूनच या भजनांची एक ऑडिओ सीडी आपण तयार करावी अशी प्रेरणा मिळाली. स्टुडिओमध्ये आम्ही रेकॉर्डिंग केलं व नामयोगी नावाची काकांच्या भजनाची ही सीडी तयार झाली. त्याच्यामध्ये सगळे भजनं काकांच्या आरती नंतर नमस्कार त्रयोदशी याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. तेजस्विनीने अत्यंत मेहनत घेऊन तिच्या गोड आवाजामध्ये ही सगळी भजनं गायली. मे 2013ला बुलढाण्याला जो काकांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये या सीडीचं विमोचन झालं. हे सगळं करत असताना 3-4 महिने त्या भजनांचा अतिशय छान आस्वाद आम्हाला मिळाला. एक अवर्णनीय असा आम्ही त्याच्यामध्ये रम्य झालो होतो, त्याचा आस्वाद आम्ही घेत होतो. काकांचा सत्संग लाभला. खूप खूप समाधान त्या ह्याच्यातनं आम्हाला मिळालं. मन शांत झालं. आजही ते भजन गाताना किंवा ते ऐकताना अंगावर छान असे शहादे येतात आणि काकांचा सहवास त्याच्यातनं आपल्याला लाभतो हे दिसून येतं. असं एकदा बघता बघता अपर्णाताई धारवाडकर या म्हणाल्या की शेती आता दिवसेंदिवस लोकांची वाचनाची सवय कमी होत चालली, आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्याच्यातनं आपण ई-बुक करावं, जेणेकरून पुस्तक प्रत्यक्षात हातामध्ये नसलं तरी आपण मोबाईलवर, लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर कुठेतरी आपण हे वाचू शकू. हे असा विचार पुढे आला आणि त्याच्यातनं मग आम्ही अहोनगरवासीच्या पुस्तकाचं ई-बुक PDF फॉर्मॅटमध्ये आम्ही तयार केलं. ई-बुक झाल्यानंतर की आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी नुसतं वाचन नाही तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आता आपण पाहतो. आपण सगळे टेक्नोसावी आहोत, सगळ्यांकडे मोबाईल आहेत. एखादं प्रकरण आपल्याला छान नुसतं ऐकता यावं, प्रवासामध्ये ऐकता यावं आणि एक 5-10 मिनिटांमध्ये एक छान मार्गदर्शन आपल्याला मिळावं या विचारातनं पुढे त्याचं ऑडिओ बुक करावं असा विचार पुढे आला. सगळ्या प्रकरणाची ऑडिओ करून त्याचं एक ऑडिओ बुक तयार झालेलं आहे. अहोनगरवासीजनं या पुस्तकातले प्रकरणच मुळात छोटे आहेत. वेगवेगळ्या गोष्टी, किस्से आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे ते प्रकरण पाहिजे तितक्या वेळ आपण ते ऐकू शकतो. अशा प्रकारचं हे ऑडिओ बुक तयार झालेलं आहे. काकांनी हे ई-बुक आणि ऑडिओ बुक हे आजच्या काळाला योग्य असं करून घेतलं, त्याची प्रेरणा दिली आणि आज ते आपल्याला सगळ्यांना कामाला येणार आहे. आपण दत्ता काका म्हणजे चांगलं विद्यापीठ, मानवी जीवनाचं तत्वज्ञान हे अशा सगळ्या प्रकारे त्यांनी आपल्याला समजून सांगितलंय. वेगवेगळे बोधवचनं, कथा, किस्से याच्यातनं ते कायम मार्गदर्शन करत होते. लोकांच्या समस्यांचं कसं ते समाधान करेल हे तर म्हणजे विदर्शनच बाब होती. आपल्या सगळ्यांना त्यांचा अनुभव आहे. हसत खेळत मार्गदर्शन ते करत सगळ्यांना ते आपलेसे वाटत याच्याबद्दल तर काही शंकाच नाही. काका वेगवेगळे अनेक बोधवचनं काकांनी सांगितली. बोधवचनाचं सुद्धा आपण संकलन केलेलं आहे. पण मला काही त्याच्यातली बोधवचन खूप मनाला भावून गेली. म्हातारपण हा तरुणपणचा ढेकर आहे. म्हणजे आपण तरुणपणामध्ये कसं जीवन जगलं पाहिजे याचा त्यांनी आपल्याला प्रत्यय दिला. तरुण वयात आपण चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजे, सदाचाराने वाचलं पाहिजे, तर आपलं म्हातारपण योग्य जाईल. काका म्हणत की जे आज दुःख भोगतायत, वृद्धापकाळी ज्यांना आज त्रास होतो, यांनी तरुणपणामध्ये योग्य प्रकारे नियोजन केलं नाही, योग्य प्रकारे वर्तन केलं नाही, त्याच्यामुळे त्यांना हा त्रास होतोय. म्हातारपण हा तरुणपणचा ढेकर आहे. आपण जसं वर्तन करू तसं आपल्याला पुढे आपल्याला जीवनामध्ये सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण सदाचाराने वाचलं पाहिजे. हा लहानपणापासनं आपण अंगीकार केला पाहिजे या गोष्टीचा, हे एक मनाला पटलं. खरे कर्तेपण भगवंताचं आहे. आपण खोटे कर्तेपण मिळवतो म्हणून खरं लढायची वेळ येते. किती सुंदर वाक्य.
ते जीवनाला दिशा देऊन गेलं. आपल्या मर्यादा ओळखून आपण वाचलं पाहिजे. आपला प्रपंच हा अपूर्ण आहे, आपल्याला नेहमी त्याचा अनुभव येतो. आणि हे पाहत असताना प्रत्येक प्रसंगी काकांचं एक वाक्य कायम मनासमोर येऊन जाते, ते म्हणजे कोठे काही एक आहे तर एक नाही. अनेक प्रसंगामध्ये दिवसातनं 4 वेळा आपल्याला या प्रसंगाची वेळ येते आणि हे बोधवाक्य काकांचं आपल्या मनावर कोरून ठेवावं असं वाटते की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का मनाचं संतुलन राखायचं असेल तर कोठे काही एक आहे तर एक नाही. पूर्णत्व कुठेच नाही. प्रपंचाचं अपूर्णत्व कसं आहे हे काकांनी 1 लाईनमध्ये आपल्याला सांगून ठेवलंय. त्याच्यामुळे हे कायम आपल्याला मार्गदर्शक होते आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी चैतन्य निर्माण होते. आपण जीवन जगायचं कसं याचा काकांनी अनेक प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं. प्रपंच व परमार्थ हे जीवन कसं जगायचं हे समजून घेतलं तर अजिबात अवघड नाही असं ते नेहमी म्हणत. दैनंदिन जीवनातील सूत्र, किस्से, अगदी भाजी चिरण्यापासनं ते कार्यालयीन कामकाजापर्यंत, ते अगदी घरगुती बाबीपासून आंतरराष्ट्रीय गोष्टींपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून काकांनी वेगवेगळी आपल्याला सांगून दिलेलं आहे. बरं, आपण पाहतो इतके दिवस त्यांचा सहवास आपल्याला लाभला. आपल्याला सगळ्यांना त्याचा अनुभव आहे की बऱ्याचशा गोष्टी, किस्से काका वारंवार सांगत. आता काकांसोबत बरेच दिवस राहण्याचं भाग्य मिळालं, त्याच्यामुळे काही गोष्टी तर त्यांच्या वारंवार ऐकल्या. परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये एक असं विदर्शन माधुर्य असतं की त्यांनी एक गोष्ट त्यांच्या तोंडून किती वेळा ऐकली तरी ती अवीत असेल. त्यांच्या बोलण्यातलं माधुर्य, त्याच्यामुळे त्या गोष्टीतला जे भाव आहे ते प्रत्येक वेळी त्याची वेगवेगळी छटा ऐकायला मिळत असेल. मग आपण आग पावणारे नसून आग विझवणाऱ्याच आहोत ही सांगणारी ती चिमणीची गोष्ट असो किंवा आपल्या प्रपंचिक अपेक्षा मध्ये आपण लवचिकता ठेवली पाहिजे हे सांगणारा 9 अक्षराचा फॉर्म्युला असो, असे कितीतरी बाबी सांगता येतील. आपल्याला सगळ्यांना या माहिती आहेच. पण ह्या सगळ्या गोष्टी या जीवनाला मार्गदर्शक आहे, जीवन घडवणारा आहे. आपण आपापसात प्रेमाने वाचलं पाहिजे. आपल्याकडनं कोणाचं नुकसान होऊ नये. आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, कोणाशी तुलना करू नये. आपलं कर्तव्य आपण आनंदाने केलं पाहिजे, सदाचाराने वाचलं पाहिजे व त्यात भगवंताचं अनुसंधान ठेवलं पाहिजे. हे काका वारंवार सांगत. हे सगळं काका सांगत असताना एक गोष्ट बाकी माझी 21 वर्षाच्या सहवासामध्ये आवर्जून मला निदर्शनास आली, ती म्हणजे की प्रापंचिक उदाहरणं जरी काका देत असते, जीवन कसं जगावं हे सांगत असते, तरी त्यांचा मूळ उद्देश हा नामस्मरण आणि उपासनेचा हत्त त्यांनी कधी सोडला नाही. नकळत त्यांनी लोकांना परमार्थाकडे वळवलं. व्यक्ती भक्तीशी राहावी हाच त्यांचा मूळ उद्देश होता. काही झालं, किती बोललं तरी शेवटचा ठसा त्यांचा बरोबर तो नामस्मरणावर यायचा, उपासनेवर यायचा. आपण आपल्या जीवनामध्ये काय करता, आपण देवाचं काय करता हा प्रश्न त्यांच्या बोलण्यामध्ये हमखास यायचा आणि बरोबर ती सगळीकडे फिरून आणून परत ते शेवटी त्यांची गाडी त्या नामस्मरणावर यायची. नामस्मरणाचा हत्त त्यांनी कधी सोडला नाही. सामुदायिक उपासनेचा हत्त त्यांनी सोडला नाही. घरामधील उपासनेचा हत्त त्यांनी सोडला नाही. त्या योग्य आपण आपलं जीवन धन्य करून घ्यावं असं त्यांचा नेहमी सांगण्याचा उद्देश असेल आणि व्यक्ती भक्तीशी राहावी हाच त्यांच्या जीवनाचा आणि सगळ्या प्रवासाचं खरं मर्म, मूळ उद्देश हा दिसून आला. काय झालं की अहोनगरवासी जन या पुस्तकाच्या अशा वेगवेगळ्या आवृत्त्या निघत गेल्या. त्याच्या 14 आवृत्त्या, ई-बुक, ऑडिओ बुक, भजन सुद्धा, हे सगळं करत असताना या सगळ्या काकांनी केलेल्या मार्गदर्शनाचं वारंवार चिंतन झालं. त्याची रिव्हिजन होत गेली. काका अगदी सुरुवातीला जे म्हणाले होते की आपण याचं जर का पुस्तकामध्ये रूपांतर केलं तर त्याची उजळणी होईल आणि आपल्याला त्याचं आचरण करायला सोपं होईल, तसं ते होत गेलं. जीवनाबद्दलच्या संकल्पना स्पष्ट होत गेल्या. काकांनी घालून दिलेली ही सगळी सांगत ती आचरणामध्ये कशी येईल याचा आम्ही आता प्रयत्न करत आहोत. काका नक्की आम्हाला त्याबद्दल मध्ये यश देतील अशी आम्हाला खात्री आहे. आपण पाहिलं दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी संकलन केलंय. काकांचं विचारधन एवढं अभाग आहे की ते सगळे एकत्रित होणं तर अवघड आहे. मग वेगवेगळे सुखसंवादचे 20 भाग निघाले. अजून काही आनंदखंड, म्हणजे वेगवेगळी पुस्तकं काकांची प्रकाशित झाली, संकलित झाली. काका नेहमी म्हणत की पुस्तक आपण संग्रही असलं पाहिजे. पुस्तक विकत घेण्याबाबत काकांचा आग्रह असेल. काका सांगत
रत्न समारंभ असेल, वेगवेगळे उत्सव असतील, याच्यामध्ये आपण पुस्तकं भेट दिली पाहिजे. पुस्तकं ही एक वैचारिक संपत्ती असताना तिचा लाभ घरातील सर्व मंडळींना होतो. त्याच्यामुळे पुस्तकं आपण जपली पाहिजे, त्याचा प्रसार केला पाहिजे. आपल्या भाग्याने हा जे पुस्तक तुपाने काकांचं सगळं विस्तृत असं विचारधन आपल्याला उपलब्ध आहे. आजही आपण पाहतो पुस्तकामधून अनेकांच्या समस्यांचं निराकरण होत असून जीवनाला नवी उभारी मिळत आहे. त्याच्यामुळे ह्या जे विचारधन आहे काकांचं, काका जसं म्हणाले होते की दत्ता भैया ही व्यक्ती नसून ते व्यक्तिमत्व आहे, ते महाराजांच्या तत्वज्ञानाने विचारधनाने भारलेलं व्यक्तिमत्व आहे. हे विचारधनाचा वसा काकांनी आपल्या हाती दिला, तो आपण जपणं आवश्यक आहे. तो आपण सगळेजण मिळून तो आपण जास्तीत जास्त त्याचा प्रसार करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे, असं मला नेहमी वाटते. अनेक ठिकाणी काकांनी प्रवास केला. ठाई ठाई उपासना, ठाई ठाई अन्नदान, याप्रमाणे काकांनी गावोगावी उपासना सुरू केली. खूप ठिकाणी अन्नदान त्यांनी घडवून आणलं. गरजूंना अन्न पुरवणे म्हणजे खरं अन्नदान असं ते म्हणत. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या. अत्यंत उपाधिरहित जीवन ते जगले. त्यांच्या कार्याचं शब्दात वर्णन करणं फार अवघड आहे. पण काकांचं विचारधन जे समाधानी दासबोधामध्ये सांगितलेलं दिसते, म्हणजे आता जीवनाचा जर का आलेख पाहिला तर अति सुरुवातीला काकांनी 1998 साली मला दासबोधाचा अभ्यास करण्याची प्रेरणा दिली व त्याच्यातनं ही सगळी उकल होत गेली. आता समर्थांनी दासबोधामध्ये दिलेलं तत्वज्ञान तेच महाराजांच्या प्रवचनामध्ये आहे, तेच सद्गुरू लीलामृतमध्ये आहे आणि तेच सगळं तत्वज्ञान काळाच्या ओघामध्ये बदलत्या शब्दामध्ये आणि आधुनिक शब्दरचनेमध्ये वेगवेगळ्या कथा किस्से आणि याच्यातनं काकांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. समर्थांपासून ते आजपर्यंत तत्वज्ञान एकच आहे, ती मांडण्याची पद्धत काळानुरूप बदलत गेली. अजून एक गोष्ट मला काकांची आवर्जून मनाला भावलेली म्हणजे काकांनी कोणत्याही जुन्या परंपरेला धक्का लावला नाही. वयस्कर लोक असतील तर त्यांचा सुद्धा त्यांनी मान ठेवला, त्यांच्या विचारांचा त्यांनी मान ठेवला. तरुणांना सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं, तरुण प्रापंचिकांना मार्गदर्शन केलं. लहान मुलं तर त्यांच्या आवडीचे असत, त्यांच्याशी सुद्धा ते खेळण्यात रमले आणि त्याच्यातही त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे ज्या पुरातन परंपरा त्याला धक्का न लावता काळानुसार त्यांनी मार्गदर्शन करून सगळ्यांच्या जीवनाला एक नवीन चैतन्य दिलं, आनंद दिला. काकांचं वर्णन काय करावं, शब्दामध्ये त्यांचं कार्याचं वर्णन आपण करूच शकत नाही. एक अतिशय उपाधिरहित जीवन काका जगले. त्यांनी हे सगळं कार्य करत असताना कधी त्यांच्या देहाचं भान ठेवलं नाही. त्यांचा देह हा सगळा रामकार्यासाठी, महाराजांच्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी खर्च केला. रामनाम हे तर त्यांची नित्यवाणी होती. हे सगळं करत असताना सदाचाराने वागणे, प्रामाणिकपणे नोकरी करणे, आपला एक लोगो तयार करणे, अशा अनेक बाबी त्यांनी एक आदर्श सगळ्यांसमोर हा उभा केला. त्याच्यामुळे समर्थांनी मनोबोधामध्ये जसं म्हटलंय ती इथे मला काकांची आठवण येते. सदा देवकाची झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सदोत्तमाचा. श्री महाराजांचा सर्वोत्तम दास म्हणून ते जीवन जगले. अत्यंत उपाधिरहित जीवन, स्वतःचं कोणतीही असं त्यांनी मागे इटकून ठेवली नाही. एक त्यांचं विचारधन आपल्याजवळ त्यांनी दिलेलं आहे. त्या विचारधनाचं आपण जतन करूया, एवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू, असे काकांच्या मी प्रार्थना करतो. सुखसमाजातून दत्ता काका या उपक्रमात मला बोलण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचा खरोखर आभारी आहे. या निमित्ताने काकांचा जो काही सहवास साधला, जे काही विचारधन होतं त्याला परत एक मला उजाळा मिळाला, काकांचा सत्संग मिळाला. गेल्या 8-15 दिवसांमध्ये त्या विचारांमध्ये मी रमलो आणि परत मला ती उजळणी मिळाली आणि जीवनाला एक नवीन उभारी मिळाली. याबद्दल मी आयोजकांचा खूप खूप आभारी आहे. महाराज आणि दत्ता काका यांना मी शतशः नमन करतो, त्यांना शतशः धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. वा काका, खूप छान. आज तुम्ही काकांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवलेत. गेल्या 1 तासापासून आपण परमपूज्य श्री दत्ता काका यांचे विचार आणि सूत्र ऐकतो आहोत. तर खरंच काका म्हणतात की सद्गुरूंवर निष्ठा असणं खूप गरजेचं आहे, कारण सद्गुरू हे आपल्या हिताचंच करतात आणि आपल्याला समाधान लाभतं. परमपूज्य काका नेहमी म्हणायचे की तुम्ही सामूहिक उपासनेला मध्ये जात जा, कारण त्याचं
कारण काका सांगतात की सामूहिक उपासनेमुळे एकमेकांबद्दल आपुलकी आणि प्रेम निर्माण होतं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याचमुळे परमपूज्य श्री दत्ता काका यांनी अनेक ठिकाणी उपासना केंद्र सुरू केली. आणि विशेष करून आजच्या सुखसंवादामधून आपल्याला काकांनी तरुणांना दिलेला सल्ला समजला, तो म्हणजे काका म्हणतात की ज्या व्यक्तींना म्हातारपणामध्ये त्रास भोगावा लागतो त्याचं कारण हे तरुणपणामध्ये दडलेलं आहे. कारण तरुणपणी त्यांनी सदाचरणाने वागलेलं नसतात, नियोजन व्यवस्थित केलेलं नसतं, वर्तन व्यवस्थित केलेलं नसतं, त्यामुळे त्याचे पडसाद हे त्यांना म्हातारपणी भोगायला लागतात. आणि त्याचमुळे काका म्हणतात की आपण तरुणपणी सदाचरणाने वागलं पाहिजे. त्यासाठी चांगले पुस्तकं वाचणं गरजेचं आहे, चांगले विचार करणं खूप गरजेचं आहे, असे आपल्या परमपूज्य काका सांगतात. आणि त्याचसाठी आपण सुखसंवादातून दत्ता काका या कार्यक्रमाच्या सिरीजच्या माध्यमातून आपण काकांचं साहित्य उलगडण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि जसं म्हणतात फुलासंगे मातीसही वास लागे, तसंच या सगळ्या संकलक मंडळींसोबत राहून आपणही थोडंफार काकांचे सूत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि तसं वागण्याचा प्रयत्न आपण करू शकू. त्यासाठीच ही आपण सुखसंवादातून दत्ता काका कार्यक्रमाची सिरीज सुरू केलेली आहे. आणि जेवढी छान कार्यक्रम ची संकल्पना ज्यांची आहेत त्या म्हणजे सौ कल्पना काकू देशपांडे, गायत्री काकू कुलकर्णी, तसेच अपर्णा काकू धारवाडकर यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि तसेच उपस्थित सर्व साधकांचेही मी आभार मानते. आणि एक विनंती करेल की आधीचे सगळे एपिसोड्स तुम्ही जरूर वाचा, ऐका, कारण तुम्हाला काकांच्या साहित्याविषयी माहिती होईल आणि काकांचे सूत्र तुम्हाला कळतील. आणि आपल्या आनंदाची गुरुकिल्ली ही नक्कीच या कार्यक्रमाच्या सगळ्या वक्त्यांच्या बोलण्यातून आपल्याला मिळतेच. आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन वक्त्यांसोबत पुढील महिन्यामध्ये. तोपर्यंत काका म्हणतात तसं बी हॅपी अँड टेक नाम. श्रीराम जय राम जय जय राम. तुझ्या पाऊली शिर माझे असावे, उचलून तू मजसी हृदयी धरावे. शिरी ठेवत हात याले कुराच्या, दत्ताई चरणी वाटा सुखाच्या. श्रीराम. धन्यवाद.